हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, पुणे स्टेशनवर त्या दिवशी संध्याकाळी वातावरणात एक वेगळीच शांतता होती. दिवसभराचा गोंगाट ओसरत होता आणि प्लॅटफॉर्मवर पिवळट दिव्यांच्या प्रकाशात लोक आपापल्या प्रवासाला निघाले होते. मीही मुंबईकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होतो. गाडी लागली. मी माझ्या सीटवर जाऊन बसलो. खिडकीजवळची जागा होती. काही वेळात माझ्या समोरच्या सीटवर एक सुज्ज्वल साध्या साडीतील केस पांढरे झालेले पण डोळ्यात निलक्ष चमक असलेली एक स्त्री येऊन बसली. तिचं वय अंदाजे 70च्या आसपास असावं, पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज काही वेगळाच सांगत होता. ती हसली. मला ही सीट 32 आहे ना? हो, बसा. मीही हसून उत्तर दिलं. गाडी हळूहळू सुटली. खिडकीबाहेर अंधार पसरला होता आणि डब्यात मंद प्रकाश. काही वेळ शांतता होती. मग ती स्वतःच बोलायला लागली. मी शांता, नागपूरला मुलीकडे चालली आहे. मी अमोल. मी म्हणालो, कामासाठी मुंबईत. तिच्या आवाजात एक वेगळंच सौम्यपणा होता. साध्या गप्पा सुरू झाल्या. आयुष्याबद्दल, प्रवासाबद्दल, जुन्या काळाबद्दल ती सांगत होती. ती तरुणपणी खूप फिरली, नाटकं केली, गाणी गायली. तिच्या आठवणी ऐकताना मला जाणवलं, वय फक्त आकड्यात असतं, मन मात्र तरुण राहू शकतं. रात्री गाडी घाटातून जात होती. खिडकीबाहेर चंद्रप्रकाशात डोंगर चमकत होते. थंडी वाढली. ती हलकासा शाल खांद्यावर घेत होती. तिच्या हाताला थोडासा कंप होता. थंडी लागली का? मी विचारलं. ती हसली. वय झालं की शरीर आधीच हार मानतं, मग मन नाही. त्या वाक्याने काहीतरी आत हललं. मी माझा जॅकेट तिच्याकडे पुढे केला. हे घाला, मला चालेल. ती थोडीशी संकोचली, पण मग घेतलं. तुझ्यासारखे मुलं भेटले की अजून विश्वास वाटतो जगात. त्या क्षणी तिच्या डोळ्यात कृतज्ञतेसोबत एक खोल एकटेपण दिसलं. मीही नकळत विचारलं, काका म्हणजे तुमचे नवरे? ती काही क्षण शांत राहिली. 10 वर्षापूर्वी गेले. त्यांच्यासोबत खूप प्रवास केला. आज इतक्या वर्षांनी एकटी निघाली. डब्यातील हलका आवाज, रेल्वेच्या काचांचा ठेका आणि त्या क्षणी तिच्या आवाजातील विरह सगळंच वेगळं वाटत होतं. ती पुढे म्हणाली, प्रेमाचं वय नसतं रे, फक्त साथ हवी असते. कुणीतरी मनापासून ऐकणारं. मी तिच्याकडे पाहिलं. त्या डोळ्यात अजूनही स्वप्न होती. आयुष्याने खूप काही दिलं होतं, खूप काही हरवलंही होतं, पण तिचं हसणं अजून जिवंत होतं. गाडी एका छोट्या स्टेशनवर थांबली. चहा विक्रेता आला. मी 2 चहा घेतले. आम्ही दोघं खिडकीतून बाहेर पाहत चहा घेत बसलो. ती म्हणाली, आज इतक्या वर्षांनी असं कोणाशी मनमोकळं बोललं. माझ्या मनातही एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. काहीतरी नातं तयार होत होतं. नाव नसलेलं, पण भावनेने भरलेलं. रात्र गडद होत गेली. डब्यातील दिवे मंद झाले. ती हलकेच म्हणाली, अमोल, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणूस प्रेम शोधत नाही, फक्त आपलेपणा शोधतो. त्या शब्दांनी माझं मन भारावलं. गाडी पुढे धावत होती आणि आमच्या दोघांच्या मनात एक नवं हळुवार नातं उमलत होतं. रात्र गडद झाली होती. डब्यातील बहुतांश प्रवासी झोपले होते. खिडकीबाहेर काळोखात कधीमधी एखादं गाव लखलखतं दिसायचं आणि पुन्हा अंधार पसरायचा. रेल्वेच्या काचांचा ठेका जणू आमच्या शांततेला साथ देत होता. शांता काकू नाही, आत्ता त्या मला फक्त शांता म्हणूनच जवळच्या वाटत होत्या. खिडकीबाहेर पाहत म्हणाल्या, तुला एक गोष्ट सांगू का? नक्की, मी हळूच उत्तर दिलं. त्या हलकसं हसल्या. मी वयाच्या 20व्या वर्षी एका मुलावर प्रेम केलं होतं. तो आमच्या गावात नाटक करायचा. त्याचा आवाज, त्यांची नजर
सगळं काही वेगळंच होतं. त्यांच्या आवाजात आठवणीचा गोडवा होता. पण घरच्यांनी लग्न ठरवलं त्या काळात प्रेमासाठी घर सोडण्याची हिंमत नव्हती. मी लग्न केलं. नवरा खूप चांगला होता. मला कधी कमीपणा जाणवून दिला नाही. पण मनात कुठेतरी एक पहिलं प्रेम राहिलंच. मी शांतपणे ऐकत होतो. त्या पुढे म्हणाल्या, आयुष्यभर आपण जबाबदाऱ्या निभावतो, आई, बायको, सून. पण मी कुठेतरी मागे राहते. त्या वाक्याने माझ्या मनात काहीतरी हललं. पण मग पुन्हा भेट झाली का? मी विचारलं. त्या डोळे मिटून म्हणाल्या, एकदा खूप वर्षांनी एका कार्यक्रमात. तोही पांढऱ्या केसांचा झाला होता. आम्ही फक्त एकमेकांकडे पाहून हसलो. काही बोललो नाही. पण त्या नजरेत सगळं होतं. अपूर्णता, आठवण आणि समाधान. त्यांच्या डोळ्यात हलकी चमक होती. विरहाची नाही तर शांततेची. आज मी 70 वर्षाची आहे. लोकांना वाटतं या वयात भावना मरतात. पण खरं सांगू, भावना अधिक स्वच्छ होतात. आत्ता शरीराची नाही, मनाची भूक असते. कुणीतरी हात धरून म्हणावं, मी आहे. त्या शब्दांनी वातावरण भावरलं. गाडी घाटातून बाहेर पडली. चंद्रप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. त्या क्षणी त्या 70 वर्षाच्या नव्हत्या. त्या एक तरुण मुलगी वाटत होत्या, जी अजूनही स्वप्न पाहू शकत होती. मी हळूच म्हणालो, शांता, तुम्ही खूप सुंदर आहात. त्या हलकसं हसल्या. सुंदर? या सुरकत्यात हो, कारण त्या प्रत्येक रेषात एक कथा आहे. क्षणभर शांतता. मग त्यांनी माझ्या हातावर हलकासा हात ठेवला. तो स्पर्श वासनेचा नव्हता, तो विश्वासाचा होता. उबदार, शांत जिव्हाळ्याचा. अमोल, त्या म्हणाल्या, आज या प्रवासात मला पुन्हा जाणवलं, आयुष्य संपत नाही, फक्त रूप बदलतं. आणि प्रेम, ते कधीच मरत नाही. पहाट जवळ येत होती. आकाश फिकट निळं होत होतं. गाडी हळूहळू तिच्या स्टेशनकडे सरकत होती. इथंच उतरायचं आहे, त्या म्हणाल्या. गाडी थांबली. त्यांनी जॅकेट परत दिलं. धन्यवाद. फक्त जॅकेटसाठी नाही, तर ऐकण्यासाठी. मी खाली उतरून त्यांची बॅग दिली. त्या काही क्षण माझ्याकडे पाहत राहिल्या. कधीकधी कधीकधी अनोळखी माणूस आयुष्यभर लक्षात राहतो. त्या वळल्या. गर्दी त्यांची साडी हलकेच दिसेनास झाली. गाडी पुन्हा सुटली. पण त्या प्रवासानंतर माझ्या मनात काहीतरी बदललं होतं. प्रेमाचं वय नसतं, हे वाक्य आत्ता फक्त शब्द नव्हते. ती एक अनुभूती झाली होती. त्या प्रवासाला 3 महिने झाले होते. आयुष्य पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं होतं. ऑफिस, मित्र, धावपळ. पण कधीकधी रात्री शांततेत रेल्वेच्या काचांचा आवाज आठवायचा. आणि तीच ते वाक्य, प्रेमाचं वय नसतं. एका दुपारी ऑफिसमधून घरी आलो तर टेबलावर एक पत्र होतं. हाताने लिहिलेलं. अक्षरं थोडी वाकडी तिकडी, पण ओळखीची ऊब घेऊन आलेली. प्रिय अमोल. पत्राची सुरुवात होती. तिने लिहिलं होतं, त्या रात्रीच्या प्रवासानंतर खूप दिवसांनी मन इतकं हलकं वाटलं. तू फक्त ऐकलंस आणि मला माझ्या मीशी पुन्हा भेट करून दिलीस. तिने शेवटी लिहिलं होतं, जर कधी वेळ मिळाला तर नागपूरला ये. जुन्या आठवणीच्या बागेत तुला फिरवायचं आहे. पत्र वाचताना मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली. काही दिवसांनी कामानिमित्त नागपूरला जायची संधी मिळाली आणि मी ठरवलं की तिला भेटायचंच. नागपूर स्टेशनवर उतरल्यावर उन्हाची कडक झळ जाणवत होती. पण प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ती दिसली. पांढरी साडी, हलकंसं हास्य आणि डोळ्यात तीच चमक. अमोल, ती हात हलवत म्हणाली. मी तिच्याकडे गेलो. काही क्षण शब्दच सापडले नाहीत. किती दिवसांनी? मी म्हणालो. ती हसली. वाट पाहत होते. तिने मला तिच्या
छोट्याशा घरी नेलं. भिंतीवर जुन्या फोटोंच्या फ्रेम्स, तरुणपणीचे तिचे आणि तिच्या नवऱ्याचे फोटो, मुलीचे बालपणीचे फोटो, काही नाटकांच्या कार्यक्रमाची छायाचित्र. मी ही माझी दुनिया, ती शांतपणे म्हणाली. संध्याकाळी आम्ही तिच्या आवडत्या बागेत गेलो. झाडांच्या सावलीत बाकावर बसलो. मंद वारा होता. पक्ष्यांचा आवाज. वातावरणात एक शांत ऊब होती. माहितीये, ती म्हणाली, मी आत्ता आयुष्याच्या संध्याकाळीत आहे. पण संध्याकाळीही आकाश रंगीबेरंगी होती. सकाळ इतकंच सुंदर. मी तिच्याकडे पाहिलं. तुम्ही मला शिकवलंत, वय म्हणजे फक्त आकडा. भावना कधीच म्हाताऱ्या होत नाहीत. ती हळूच माझ्या हातावर हात ठेवत म्हणाली, आपण दोघं जे अनुभवतोय ना, त्याला नाव देण्याची गरज नाही. ही सोबत आहे, आधार आहे, जिव्हाळा आहे. त्या क्षणी नातं अधिक स्पष्ट झालं. ते वासनेचं नव्हतं, तर मनाच्या खोल कप्प्यात उमगलेलं एक स्नेहाचं फूल होतं. सूर्य मावळत होता. आकाश केशरी झालं होतं. ती म्हणाली, अमोल, आयुष्य संपत नाही. ते फक्त आठवणीमध्ये रूपांतर होतं. आणि काही माणसं ती आठवण बनूनही कायमसोबत राहतात. मी शांतपणे मान हलवली. त्या दिवसानंतर आम्ही अधूनमधून पत्र लिहू लागलो. कधी फोनवर बोलणं, भेटी कमी, पण मनातील जवळीक कायम. नागपूरहून परत आल्यानंतर आमचं बोलणं नियमित सुरू झालं. कधी तिचं पत्र, कधी माझा फोन. तिच्या आवाजात नेहमी तिचं शांत ताकद असायची. पण एक दिवस तिचा आवाज थोडासा थकलेला वाटला. अमोल, शरीर आता साथ देत नाही रे, ती हळूच म्हणाली. पण मन अजूनही भटकतं. त्या रेल्वेच्या रात्री मी काही क्षण गप्प राहिलो. शब्द सापडत नव्हते. काही आठवड्यांनी तिच्या मुलाकडून फोन आला. आई हॉस्पिटलमध्ये आहे. ती तुझी चौकशी करत होती. मी ताबडतोब नागपूरला निघालो. हॉस्पिटलच्या खोलीत ती शांतपणे पडली होती. चेहरा थोडा फिकट, पण डोळ्यात अजूनही तीच चमक. मला पाहताच हलकंसं हसू उमटलं. माहिती होतं तू येशील, ती कुजबुजली. मी तिच्या जवळ बसलो, हात हातात घेतला. मग तो स्पर्श पुन्हा तसाच होता, उबदार, विश्वासाचा. अमोल, ती म्हणाली, तू माझ्या आयुष्याच्या संध्याकाळीत आलास आणि रंग भरलेस. काही नाती फार मोठी नसतात, फक्त फार खोल असतात. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही मला शिकवलंत, प्रेम म्हणजे साथ, वय नाही, अपेक्षा नाही. ती शांतपणे म्हणाली, जर मी उद्या नसेल तर दुःखी होऊ नकोस, कारण मला शेवटी एक गोष्ट मिळाली, कुणीतरी मनापासून ऐकणारं. त्या रात्री तिचा हात हातात घेऊन मी बराच वेळ बसलो. खिडकीबाहेर पुन्हा एकदा चंद्रप्रकाश होता. जणू ती पहिली रेल्वेची रात्र पुन्हा जगत होतो. 2 दिवसांनी ती कायमची निघून गेली. तिच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या मुलीने मला एक छोटंसं पाकीट दिलं. त्यात एक फोटो होता, त्या रेल्वे प्रवासात काढलेला. आम्ही दोघं खिडकीतून बाहेर पाहत असताना, आणि मागे तिच्या अक्षरात लिहिलेलं होतं, प्रेमाचं वय नसतं आणि काही भेटी आयुष्यभर पुरतात. आज नेमकं वर्षांनीही मी कधी रेल्वेने प्रवास करतो, तेव्हा खिडकीतून बाहेर पाहताना ती आठवते. त्या रात्रीचा चहा, तिचं हसू आणि तीच शेवटचं वाक्य. ती माझ्या आयुष्यात फक्त काही दिवसांसाठी आली, पण त्या काही दिवसांनी मला आयुष्यभरासाठी बदलून टाकलं. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.